नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र, मराठी विभाग श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभ प्रभात। SYBA स्पेशल मराठी सेकंड सेमिस्टर हा जो आपला अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये S1 संदर्भात जे शीर्षक आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे मध्ययुगीन मराठी साहित्य, गद्य व पद्य, स्वरूप आणि वैशिष्ट्ये। आता मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये जे आपण गद्य पाहत होतो त्यामध्ये सुरुवातीला आपण महानुभावांची जी साहित्य सरिता आहे, या साहित्य सरिते संदर्भात आपण विचार करत होतो। या साहित्य सरितेमध्ये लीळाचरित्र हा एक आद्य मराठीतला एक ग्रंथ म्हणून आपण त्याकडे पाहतो। या लीळाचरित्राचा आपण स्वरूप अभ्यासलेलं आहे, त्याचा कर्ता जो आहे माहिमभट, त्याचं कर्तृत्व, त्याचं योगदान, लीळाचरित्राचं महत्त्व, त्यानंतर गोविंद प्रभू चरित्र या चरित्र ग्रंथाचे स्वरूप, वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व, त्यानंतर स्मृतिस्थळ की या स्मृतिस्थळामध्ये नागदेवाचार्यांचं जे व्यक्तित्व किंवा नागदेवाचार्य हे महानुभाव पंथामध्ये आद्य आचार्य म्हणून ओळखले जातात। या नागदेवाचार्या संदर्भातली माहिती या स्मृतिस्थळामध्ये आलेली आहे, त्याचं स्वरूप आणि वैशिष्ट्यही आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर सूत्रपाठ, या सूत्रपाठाचंही आपण स्वरूप, वैशिष्ट्ये या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे। तर मित्रांनो, आजच्या तासाला आपल्याला महानुभाव साहित्य सरितेमध्ये असणारं जे गद्य आहे ते म्हणजे दाष्टांतिका। आता दृष्टांत पाठ हा केशोभास यांचा हा दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे। दृष्टांत पाठ या ग्रंथाचं लेखन करण्यापूर्वी केशिराज भासांनी सूत्रपाठाची रचना केली होती आणि सूत्रपाठाच्या रचनेनंतर केशिराज भासांनी महानुभाव संप्रदायामध्ये, महानुभाव साहित्यामध्ये अतिशय महत्वाचा जो ग्रंथ जर लेखन केला असेल तर तो ग्रंथ म्हणजे दृष्टांत पाठ आहे। जेवढं महत्व लीळाचरित्राला आहे, जेवढं महत्व सूत्रपाठाला आहे, तेवढंच महत्व दृष्टांत पाठ या ग्रंथाला आहे। केशिराज भास हा खरं तर विद्वान पंडित होता, संस्कृत विद्याचा तो गाढा अभ्यासक होता, त्यावर त्यांचं प्रभुत्व होतं। पण चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना, विशेष करून नागदेवाचार्यांना, महानुभाव पंथाचे आद्य आचार्य यांना सांगितलं की आपल्या धर्माचा प्रचार हा मराठी भाषेतून करायचा आहे। तशी सूचना नागदेवाचार्यांनी आपल्या अनुयायांना केली, त्यामध्ये केशिराज भासांचा उल्लेख करावा लागतो आणि याच केशिराज भासांनी सूत्रपाठाची रचना करून महानुभाव संप्रदायाला एक महत्वाचा गीता, सूत्रपाठ म्हणजे गीता असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। हा अनमोल आणि अतिशय महत्वाचा ग्रंथ निर्माण केलेला आहे। त्यानंतर दृष्टांत पाठ केशिराज भासांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे। शके 1202 मध्ये या दृष्टांत पाठ या ग्रंथाची रचना केलेली आहे। चक्रधरांच्या तोंडून बाहेर पडलेली जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान सूत्ररूपाने मांडण्याचं काम या दृष्टांत पाठातून केलेलं आहे। आणि किती दृष्टांत आहे तर 114 दृष्टांत या ग्रंथामध्ये आलेले आहेत। हे दृष्टांत म्हणजे उपदेशपर कथाच आहे। या दृष्टांतातून कथा सांगितलेली आहे। ही कथा कशी आहे? उपदेशपर आहे। कारण चक्रधरांनी सांगितलंच होतं की आपल्या धर्माचा आचार, विचार आणि प्रसार हा समाजाच्या तळागाळापर्यंत गेला पाहिजे। मग या दृष्टांताच्या माध्यमातून जी कथा आहे, ही कथा सर्वसामान्यासाठी उपदेशपर ठरणारी ही अशी महत्वाची कथा आहे। लौकिक जीवनातली ही कथा आहे,
लौकिक विचार या दृष्टांत पाठाच्या माध्यमातून केशिराज बासांनी या समाजाला हे दृष्टांत पाठ दिलेले आहेत। समर्पक व मनाला भिडतील असे हे दृष्टांत आहे पहा, मनाला भिडतील कारण उपदेशच केलेला आहे। आणि पारमार्थिक स्वरूपाचा हा जो भाग आहे हा आपल्या भक्तजनांसाठी एक म्हणजे वाढून ठेवलेला एक महत्त्वाचा ठेवा हा केशवबासांनी या ठिकाणी ठेवलेला आहे बा। म्हणून या दृष्टांत पाठाकडं एक महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचा एक विषय म्हणून या ग्रंथाकडं पाहिलं जातं पहा। चक्रधारांची जिवंत वाणी जर आपल्याला कशामध्ये पाहायला मिळत असेल तर ती दृष्टांत पाठामध्ये पाहायला मिळते। म्हणजेच चक्रधारांची वाणी आणि केशवबासांची संस्कृतक्षम भाषा, चक्रधारांची सुसंस्कृतक्षम भाषा यांचा संयोग म्हणजे दृष्टांत पाठ आहेत पहा। म्हणजे दृष्टांत पाठाचा जर विचार केला तर ज्याला जिवंत वाणी आपण म्हणतो ती जिवंत वाणी दृष्टांत पाठात आहे आणि त्याला सुसंस्कृतपणाची जोड देऊन त्याचं मिश्रण जे तयार केलेलं आहे तर ते केशिराज बासांनी केलं आहे। या सूत्राची भाषा शास्त्रीय आहे। म्हणजे दृष्टांत पाठामध्ये जे सूत्र दिलेले आहे त्या सूत्राची भाषा कशी आहे, शास्त्रीय आहे। आणि दृष्टांताची भाषा कशी आहे, लौकिक आहे। लौकिक म्हणजे लोकजीवनातील ही भाषा आहे। अशा पद्धतीने दृष्टांताची रचना केलेली आहे। केशवबासांचं जे वळण आहे म्हणजे दाष्टांतिकाची भाषा ही पंडिती वळणाची आहे। म्हणजे बघा 3 घटक आहे। सूत्राची भाषा कशी आहे तर शास्त्रीय आहे, दृष्टांताची भाषा कशी आहे, लौकिक आहे आणि दाष्टांतिकेची भाषा कशी आहे, ही पंडिती वळणाची आहे। अशा पद्धतीची रचना करून दृष्टांत पाठ सारखा एक महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी केशिराज बासांनी या ठिकाणी निवडलेला आहे। आता या दृष्टांत पाठामध्ये 3 घटकामध्ये या दृष्टांताची रचना केलेली आहे। आता यामध्ये जर पाहिले आपण 3 विभाग जर पाहिले की सूत्र आणि दृष्टांत हे चक्रधारांचे आहेत पहा आणि दाष्टांतिका आहे ही केशवबासांची आहे। म्हणजे चक्रोधरक्त सूत्र नंतर त्या सूत्रातला विचार किंवा तत्व पटविणारा दृष्टांत। म्हणजे सुरुवातीला सूत्र दिलं जातं आणि मग त्या सूत्राला अनुसरून त्याला रुचणारा पटणारा जो विचार आहे तो म्हणजे दृष्टांत। आणि या दृष्टांताचा किंवा या दृष्टांतातून व्यक्त होणारा समर्पक अर्थ, सूत्राशी निगडित असणारा पारमार्थिक काढलेला निष्कर्ष म्हणजे दाष्टांतिक। म्हणजे सुरुवातीला सूत्र आहे आणि त्या सूत्राला अनुसरून काय केलेलं आहे, एक त्याला पटणारा, त्या सूत्राला साजेचा असणारा अर्थ, तत्व मांडणारा दृष्टांत। आणि तिसऱ्या भागामध्ये की यातून काय अर्थ निष्पन्न होतो, काय निष्कर्ष निघतो, पारमार्थिक निष्कर्ष काय आहे, आणि तो म्हणजे दाष्टांतिका। म्हणून सूत्र, दृष्टांत आणि दाष्टांतिका अशा पद्धतीची रचना दृष्टांत पाठामध्ये केलेली आहे। म्हणजे एकंदर सूत्र आणि दृष्टांत हे कुणाचे आहे तर चक्रधारांचे आहे आणि दाष्टांतिका म्हणजे केशिराज बासांनी काढलेला निष्कर्ष हा केशिराज बासांचा दाष्टांतिका आहे पहा। आणि त्याची ही पंडिती वळणाची या ठिकाणी भाषा आहे पहा। सूत्र आणि दृष्टांत चक्रधारांच्या काळातील म्हणजे इसवी सन जवळजवळ 1276 पर्यंतची माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे। आणि दाष्टांतिके जे आहे हे चक्रधारांच्या म्हणजे चक्रधारांनंतर इसवी सन 1280 मधले आहेत। म्हणजे थोडक्यात सूत्र आणि दृष्टांत जरी चक्रधारांचे असले तरी त्यावर भाष्य जे केलेलं आहे दाष्टांतिकेच्या रूपाने तर ते कोणी केलेलं आहे
तर ते केशिराज भासांनी केलेलं आहे. म्हणून त्यांची जी भाषा आहे ही पंडिती वळणाची भाषा त्या ठिकाणी आपल्याला तो एक नमुना पाहायला मिळतो. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. पहा, आता या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे. पहा, सूत्र दिलं, दृष्टांत दिला आणि दाष्टांतिक काय आहे ते आता एक उदाहरण आपण पाहूया. आता सूत्र काय दिलेलं आहे पहा, राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही म्हणजे रजोगुण तमोगुण या संदर्भातलं हे सूत्र आहे. पहा, आता हे सूत्र कोणाचं आहे? हे सूत्र आहे चक्रधर स्वामींचं. आता दृष्टांत काय दिला, सेवळले खडक असे, सेवळले खडक असे तयावरी पाव ठेवूची नये. सेवळले खडक असे तयावर पाव ठेवूची नये, तथा ठेवूची नये. ऐसाही ठेवीजे तरी निरसवून पाडी, गुडघे कोपर झांजरतील. काय दिला दृष्टांत? सेवळले खडक असे तयावरे पाव देऊची नाही किंवा ठेवूची नाही, ऐसाही ठेवीचे तरी निरसवून पाडी, गुडघे कोपर झांजरतील. म्हणजे काय की सेवळलेलं जे खडक असतं त्या खडकावर तुम्ही कसाही पाऊल ठेवा तर तुम्ही त्यावरून सटकल्याशिवाय राहणार नाही आणि सटकल्यानंतर तुमच्या गुडघ्याला आणि कोपराला लागेल, झांजरतील म्हणजे लागणार आहे. हे दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलं आहे. आता म्हणजे सूत्राला अनुसरून त्याला निगडीत असणारा, त्याला पटणारा दृष्टांत सेवळले खडक यातून दिलेला आहे. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही हे सूत्र आहे आणि त्याला अनुसरून त्याला पटणारा असा दृष्टांत या ठिकाणी दिला. म्हणजे तो सेवळले खडक असे तयावरी पाव देऊची नाही किंवा ठेवूची नाही, ऐसाही ठेवीचे तरी गुडघे कोपर झांजरतील. म्हणजे याचा अर्थ असा की यावर कसंही तुम्ही उभं राहिलं तर तुम्ही उभं राहू शकणार नाही, पडणार आहात. हे या दृष्टांतातून सांगितलं. आता दाष्टांतिकेचा निष्कर्ष कोणी दिला तर केशिराज भासांनी दिलेला आहे. आता दाष्टांतिकामधून काय सांगत आहे केशिराज भास? तैसे तामसा परप्रती धर्म बोलोची नये, ऐसाही बोलीजे तरी दुःखातेची दे. केशिराज भासांनी अतिशय मार्मिक या ठिकाणी उदाहरणातून पटवून दिलेलं आहे आणि हे लौकिक जीवनातले उदाहरण आहे. पहा, म्हणजे बघा, सूत्र हे शास्त्रीय वळणाचं आहे, दृष्टांत हा लौकिक जीवनातला आहे आणि दाष्टांतिका ही पंडिती वळणाची आहे. पहा, ही केशिराज भासांची आहे. तैसे तामसा प्रती धर्म बोलूची नये, ऐसाही बोलीजे तरी दुःखतोची दे. म्हणजे या धर्माचं हे तत्वज्ञान या ठिकाणी पाजूच नाही आणि कसं जरी तुम्ही धर्माचं तत्वज्ञान पाजलं तरी त्याचा अर्थ काही त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे एखाद्याला आपण कितीही चांगलं ज्ञान पाजण्याचा प्रयत्न केला तर त्याची जर वृत्तीच तशी असेल तर त्या ठिकाणी आपलं तत्वज्ञान वाया घालण्याचा काहीच अर्थ नाहीये. पहा, म्हणजे हे सूत्र रूपाने, दृष्टांत रूपाने आणि दाष्टांतिका रूपाने या ठिकाणी मांडलेलं आहे. समर्पक आणि मनाला भिडतील असे दृष्टांत आणि मार्मिक शब्द योजना, यामुळे सूत्रातील उपदेश सामान्यांना सहज समजेल अशा पद्धतीची रचना केशिराज भासांनी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे चक्रधरांची जिवंत वाणी आणि केशवभासांची सुसंस्कारित भाषा सरणी यांचा संयोग, मिलाप जर कुठं पाहायला मिळत असेल तर तो आपल्याला दृष्टांत पाठामध्ये पाहायला मिळतो. म्हणून दृष्टांत पाठ हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ म्हणून त्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. या दृष्टांतातून स्त्री जीवनातील विरह आणि प्रेम भावनांचा आविष्कार तर झालाच, पण यादवकालीन नागरी आणि समाज जीवनाचेही प्रभावी दर्शन आपल्याला या दृष्टांत पाठातून घडताना दिसतात. पहा, आता या ग्रंथाची रचना केल्यानंतर या ग्रंथाची काही वैशिष्ट्ये आहे. पहा, ती वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहे. आता पहिलं वैशिष्ट्य काय आहे दृष्टांत पाठाचं
तर या ग्रंथात चक्रधरांचे तत्वज्ञान शास्त्रोक्त पद्धतीने केशिराज बासांनी मांडलेले आहे. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर दृष्टांत पाठ हे चक्रधरांच्या उदाहरण सिद्धांतावरील एक महत्वाचे उपनिषेधच आहे. तिसरं वैशिष्ट्य काय आहे की श्री चक्रधरांचे तत्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे, कळावे, त्यांना रुचावे म्हणून दृष्टांताच्या आधारे लोकजीवनातील ठळक विषय निवडलेले आहे. म्हणजेच खरं तर चक्रधरांनी मराठी भाषेचा अवलंब केला. आपल्या धर्माचा आचार विचार आणि प्रसार करण्यासाठी मराठीला महत्त्वाचं स्थान दिलं. म्हणून लोकजीवनातीलच उदाहरणे या दृष्टांतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पहा, चौथं वैशिष्ट्य काय आहे की दृष्टांत म्हणजे उपदेशपर प्रभावी कथाच आहे. पाचवं वैशिष्ट्य काय आहे, दृष्टांत पाठातील सूत्रे व दृष्टांत चक्रधरांचे आणि दाष्टांतिका केशववासांची आहे. हे आवर्जून या ठिकाणी नोंदवावंच लागेल. पहा, पुढचं वैशिष्ट्य काय आहे, समर्पक आणि मनाला भिडतील असे दृष्टांत आणि मार्मिक शब्द योजना यामुळे सूत्रातील उपदेश सामान्यांना सहज समजेल अशा पद्धतीचे आलेले आहेत. त्यानंतर या ग्रंथात चक्रधरांची जिवंतवाणी व केशवभासांची सुसंस्कृत भाषा सरणी यांचा प्रभावी संगम दृष्टांत पाठात पाहायला मिळतो. पुढचं वैशिष्ट्य काय आहे की या ग्रंथातून स्त्री जीवनातील विरह व प्रेम भावनांचा आविष्कार तर झालाच, पण यादव काळातील जे विविध प्रकारचे जे नमुने आहे स्थल काळाचे ते याचे प्रभावी दर्शन या दृष्टांत पाठात घडताना आपल्याला पाहायला मिळते. पहा, त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे की दृष्टांत पाठाची रचना करणाऱ्या किंवा या ग्रंथ किंवा हा ग्रंथ म्हणजे केशिराज बासांचे अजोड विद्वत्तेचे प्रतीक आहे. म्हणजे ज्याला आपण खरंच विद्वान म्हणतो की त्या विद्वत्तेचं प्रतीक म्हणजे दृष्टांत पाठ आणि दृष्टांत पाठ म्हणजेच केशिराज बास. त्यानंतर दृष्टांत पाठाचे स्वरूप केवळ संकलनात्मक नसून टीकात्मकही आहे याचीही नोंद या ठिकाणी घ्यावी लागते. आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या मुखातून मराठी भाषेतील पहिली मराठी कथा दृष्टांत पाठाच्या रूपाने जन्माला आली. म्हणूनच दृष्टांत पाठ कथा ही कथा वाङ्मयाची एक अर्थाने बीजभूमी ठरलेली आहे. यावरून दृष्टांत पाठांचं स्वरूप आणि वैशिष्ट्य तर आपल्या लक्षात येतच, पण त्याचबरोबर केशिराज बासांचं जे योगदान आहे या ग्रंथरूपाने दिलेलं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. यानंतर पुढचा जो भाग किंवा पुढचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं स्वरूप आपण नंतरच्या तासाला पाहूया. तर तुम्हा सर्वांना आता या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जे आपण भाग आपण पाहिला तो या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद.